4 मजल्याचा बंगला बांधिला, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, पण त्या बंगल्याला पायऱ्या नव्हत्या, वर खाली जाण्याला, 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 वर खाली जाण्याला. दलिताला आणि स्त्रीला किती पवित्र वागल्या, किती मोठ्या वागल्या तरी नवरा मिळावर विध्वंस करायचा, त्यांच्या बांगड्या फोडायच्या. त्या किती चांगल्या वागल्या, नवरा बेवड्याने नेला तरी उद्ध्वस्त बाईला करायचं. म्हणून दलित आणि स्त्री आवड साहेब ज्ञानेश्वर माऊलींचं फक्त धैर्य आहे. ब्राह्मण समाजात जन्माला येऊन ब्राह्मण्या विरोधात बोलतोय, ब्राह्मणांच्या नाही, ब्राह्मण्या विरोधात लढाई करणारा जगातला पहिला ब्राह्मण म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. स्त्री ही वंचित ठेवली आणि गाव कुसा बाहेरचा दलित वंचित ठेवला. या स्त्रियांना आणि शूद्रांना कुठेही स्वातंत्र्य दिलं नाही. आज तुम्ही प्रांत कलेक्टर होताय, पुढच्या खुर्चीवर येऊन बसताय. 50 वर्षापूर्वी या बायला नांदायला आली, तिला विचार एवढं होतं काय, मोर मोर ए बाई मागे सर. आणि अजून सुद्धा कोणीतरी बाईने कीर्तनात विणा नाही काय ते तुळस हांडा घेतला होता, टाळ घेतले होते. तर कोणतरी एक महाराजाला गावठी कळलं ना, पाठ केलेला आणि सांगणारा, अनुभव नसलेला, तो म्हटला त्या बायांना खाली बसवा, आम्हाला बाया चालत नाही. ती बाई म्हणजे तुला बाया चालत नाही मिळाल्या, तू काही म्हशीला झाला. टाळ्या त्या बाईसाठी वाजवा. एवढं स्वातंत्र्य धाडस स्त्रीमध्ये आलं पाहिजे. हे पहिलं ज्याला वाटलंय त्याचं नाव आहे ज्ञानेश्वर महाराज. आणि या स्त्री स्वातंत्र्याचा आणि शूद्रांच्या कल्याणाचा विश्वा एवढा बंगला बांधला, आणि त्या बंगल्याचं कळस होण्याचं भाग्य ज्याला मिळालं ते माझे तुकाराम महाराज. तुका झाला शे कळस, 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 तुका झाला शे चिंतवण महाराज कसे गोड गातात ना, यांचा आडनाव विसरलं.